हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर टायटल तुम्ही बघितलंच असेल की व्ह्यू हे कसे वाढवायचे आणि व्ह्यू हे म्हणजे काही जणांचे यूट्यूब चॅनल आहेत. तर ते नवीन स्टार्ट करतात तेव्हा त्यांना माहिती आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट केल्याच्या नंतरच चॅनल हे मोनेटाईज होते, हे सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा काही जण लाँग व्हिडिओ टाकतात तेव्हा त्यांना त्या लाँग व्हिडिओवर व्ह्यू हे येत नाहीत. तर त्यांच्या खूप जणांचे कंप्लीट होत्या आणि मला पण त्यांनी खूप जणांना कमेंट केल्या की बरं लाँग व्हिडिओवर व्ह्यू कसे का येत नाहीत आणि काय रिझन आहे की लाँग व्हिडिओवर व्ह्यू येत नाहीत, तर आम्ही काय करायला पाहिजे. तर त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहे त्यांच्यासाठीच खास, की लाँग व्हिडिओमध्ये ज्यांना व्ह्यू हे कमी येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ माझा खास राहील. तर सर्वप्रथम आपण जेव्हा लाँग व्हिडिओ जेवढ्या पद्धतीने व्हिडिओ काढतो, ज्या पद्धतीने आपण त्याची एडिटिंग करतो त्याच पद्धतीनं त्याला अपलोड करणं ही तेवढंच महत्त्वाचं असते. तर आपण सर्वप्रथम त्याचा टायमिंग बघू. टायमिंग बी खूप महत्त्वाचा असतो त्यामध्ये लाँग व्हिडिओमध्ये. जसं की संध्याकाळी जर टाकला किंवा सकाळीच टाकला तर लोकांपर्यंत तो लवकर पोचू शकते आणि लोक फ्री टायमामध्ये बघू शकतात. आपण जर टायमिंग बी खूप महत्त्वाचा असतो. आता जर आपण टायमिंग कोणत्या पण टायमात टाकला 11-12 वाजता किंवा 1-2 वाजता, जेव्हा लोकांना वेळ मिळेल अशा टायमामध्ये जर आपण अपलोड केला तर लाँग व्हिडिओ हे जास्त लोकांपर्यंत पोचते आणि लोक हे सहजच त्या लाँग व्हिडिओला बघू शकतात. म्हणजे आपण असा अपलोड केला पाहिजे की म्हणजे फ्री टायमामध्ये, म्हणजे संध्याकाळी खास करून जर तुम्हाला जर लाँग व्हिडिओ अपलोड करायचाच असला तर संध्याकाळी करा, 6च्या नंतर. म्हणजे 5-6च्या नंतर 7-8 वाजेपर्यंत तुम्ही टाकू शकता. म्हणजे 7-8 वाजता तुम्ही टाकून द्या, 6 वाजता 7 वाजता, तेव्हा तुमचा लाँग व्हिडिओला खूप व्ह्यू येतात. हे झालं टायमाच्याबद्दल. टायमिंग तर एक तुम्ही फिक्स ठेवा कोणता पण 6च्या नंतर संध्याकाळचा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हॅशटॅग लावणं, डिस्क्रिप्शन टाकणं तेवढंच महत्त्वाचं असते. आणि त्याच्या सर्वात प्रथम तर हे थंबनेल खूप महत्त्वाचं असते. थंबनेलमध्ये आता कोणी स्क्रोल करत करत जर व्हिडिओ बघत असलं तर सर्वप्रथम थंबनेलकडं नजर जाते. तर थंबनेल एवढं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, खूप खूप चांगलं असलं पाहिजे, म्हणजे बघितलं कीच नजर गेल्याच्या नंतर आपण काय आहे त्यामध्ये ते आपल्याला थंबनेलवरच कळालं पाहिजे. जे काही त्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगत आहे किंवा जे व्हिडिओमध्ये आहे ते या थंबनेलमधूनच कळालं पाहिजे. जिथं कुठे तुम्ही जर फिरायला गेले असाल तर त्याचा फोटो, शॉर्ट्स असे 2-3 फोटो असे 4 कोपऱ्यामध्ये, आणि कुठं गेले ते नाव वगैरे, काय झालं, कशाबद्दल तुम्ही व्हिडिओ टाकता, का फिरायला गेली मजा आली, असं काय जे असेल ते तुम्ही थंबनेलवरच टाका. थंबनेल बी खूप महत्त्वाचं आहे व्ह्यू येण्यामध्ये. तर थंबनेल खूप चांगल्या पद्धती थंबनेल बनवून असं टाका तर लोक लगेच नजर गेल्याच्या नंतर ओपन करतात. नाहीतर आपण थंबनेलच नाही टाकलं तर मग आपल्याला कळत नाही ना की आतमध्ये काय. तर थंबनेल खूप महत्त्वाचं आहे. टायमिंग जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचं थंबनेल असते. तर थंबनेल पण तुम्ही खूप व्यवस्थित लावा, ठीक आहे. आणि परत क्लॅरिटी. आता जर बघायच्या वेळेस क्लॅरिटी पण खूप महत्त्वाची व्ह्यू येण्यामध्ये. तर आपण खास करून चांगला मोबाईलमधून क्लिअर दिसेल असाच व्हिडिओ बनवा. तर बघणाऱ्याला पण खूप चांगलं वाटते क्लिअर दिसलं तर तर क्लॅरिटी पण खूप महत्त्वाची आहे त्यामध्ये. तर क्लिअर असे व्हिडिओ बनवा आणि थंबनेल पण खूप व्यवस्थित लावा. आणि टायटल व्यवस्थित लावून हॅशटॅग लावून टायटल टाका. आणि टायटलमध्ये पण हॅशटॅग 15च्या वरती टाकू नका. 15, 14, 15 हॅशटॅग आपण लावू शकतो. काही जण काय करतात, हॅशटॅग म्हणजे 30-40 असे खूप सारे हॅशटॅग लावून देतात. ओव्हर हॅशटॅग पण काम करत नाही. हॅशटॅग हे लिमिटमध्येच लावा. 15च्या आतमध्ये जर लावलं तरी चालतात. 15च्या आतमध्येच लावा तरच आपले व्ह्यू हे लवकर वाढतील. खूप सारे हॅशटॅग पण लावू नका. आणि त्यामध्ये आवाज पण देताना आवाज असा क्लिअर द्या की बाकीच्यांना, समोरच्यांना आपला आवाज येईल. जर असा बोलण्याचा व्हिडिओ असेल तर असं क्लिअरमध्ये बोला, स्पष्ट समोरच्यांना आवाज येईल तरच ते पूर्ण व्हिडिओ बघू शकतील. नाहीतर आपण स्लोमध्ये जर म्हणजे असं कमी आवाज त्यापर्यंत पोचत पण नाही, असं कमी आवाजामध्ये बोलत असेल तर पण ते व्हिडिओ जास्त लाँगमध्ये बघत नाहीत. परत क्लॅरिटी, थंबनेल, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा व्हिडिओ नक्कीच व्ह्यू येतात आणि व्हायरलमध्ये जातो.
तर हे गोष्टी तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकतर तुम्ही टायमिंग संध्याकाळच्या नंतर अपलोड करा. नंतर थंबनेल व्यवस्थित लावा. जे आतमध्ये आहे ते थंबनेलवरच दिसू द्या. आणि टायटल पण जे आहे तुमचं, जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं एक वरतीच थंबनेलवर टायटल लावा. आणि खाली पण एक टायटल व्यवस्थित मराठी अक्षरामध्ये टायटल लावा, जे जेणेकरून सर्वांची नजर गेल्याच्या नंतर लगेच ओपन करतील. असं तुम्ही हे टायटल लावा, थंबनेल व्यवस्थित लावा आणि टायमिंग आणि क्लॅरिटी ह्या साऱ्या जर गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर नक्कीच तुमचे व्ह्यू येतील आणि तुमचा लॉंग व्हिडिओ हा व्हायरलमध्ये पण जाऊ शकतो. आता काही जणांचं नवीन चॅनल असते, त्यांना काही माहिती नसते की थंबनेल कसं लावायचं. तर त्याचे ॲप्स आहेत, थंबनेलचे ॲप्स आहेत, ते डाउनलोड करा. InShot ही पण एक ॲप्स आहे, त्यामध्ये एडिटिंग पण होते, थंबनेल पण बनते. तर ती ॲप्स घेऊन पण तुम्ही लॉंग व्हिडिओ हे बनवू शकता. खूप साऱ्या प्ले स्टोअरमध्ये ॲप्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घेऊन तुम्ही एडिटिंग वगैरे करून चांगला व्हिडिओ बनवून टाकू शकता. तर हे करा, त्यामुळे तुमचे नक्कीच व्ह्यू हे वाढतील, व्हिडिओ व्हायरलमध्ये जाईल आणि तुमचं चॅनल हे ग्रो करेल. तर हे गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.